सगळ्यांचे व्हॅल्यूम पॉइंट आज 0 आहे. कल तक हमने बहुत मेहनत किया था आणि सगळ्यांचा व्हॅल्यूमचा रेशिओ हाय होता आणि जस्ट 31 तारीख झाली 12 वाजून 1 मिनिटाला डायरेक्ट 20 वर पूर्णपणे अपडेट झालेला. आता व्हॅल्यूम पॉइंट तुमचे 0 दिसत असतील. तो सो बिझनेस जो असतो तो मंथली असतो. ओके, मंथली टर्नओव्हर पर्सनल प्लस ऑर्गनायझेशन चा पूर्ण जो काही टर्नओव्हर आहे त्याच्यावरती हर्बल लाईफ आपल्याला नेक्स्ट लेवलला घेऊन जाते. ओके, चलो थँक्यू सो मच एव्हरीवन. तो खूप महत्वाची गोष्ट आहे. आज आपण 1 तारीख आहे 1 ऑगस्ट. ओके, महिन्याची सुरुवात होत आहे. प्रत्येक ओके दिवस आपल्यासाठी एनर्जेटिक आहे, पण सुरुवातीला जे काय आपण डिसिजन घेतो, ज्या काही ऍक्शन घेतो, ओके, आणि ज्या काही प्लॅनिंग केलेल्या आहेत, सो डेफिनेटली कम्प्लीट होऊ शकतात जर आपण ठरवलं तर. मेंटली सगळ्यात पहिलं आपलं स्वतःच्या ब्रेनला सांगायचं की मला हे करायचं आहे, मग ते होणार आहे. आणि जर आपण ठरवलंच नाही तर होणार नाही. ओके, हा सगळा खेळ माइंडसेटचा आहे. ओके, सगळा खेळ हा विचाराचा आहे की आपण कसे विचार करतो आणि त्याच्यावरती काय ऍक्शन करतो आणि दिवसाची सुरुवात आणि महिन्याची सुरुवात कशी करतो याच्यावरती आहे. सो एव्हरीवन, आज जी आपण मीटिंग लावलेली आहे, जेवढे काही कोचेस आहेत, ओके, या ठिकाणी सुपरवायझर, ब्रँड न्यू असोसिएट सुद्धा आहेत की नवीन कोचेस जे झालेले आहेत, त्याच्यानंतर सुपरवायझर काय आहेत, वर्ल्ड टीम सुद्धा आहेत आणि प्रत्येकाचे ध्येय वेगवेगळे आहेत, टार्गेट्स वेगळे आहेत आणि डेफिनेटली जर आपण तो अचीव्ह करण्यासाठी प्रयत्न केला तर 100% आपण नेक्स्ट लेवल अचीव्ह करणार आहे. आणि तुम्हाला माहिती आहे खूप जबरदस्त धमाका झालेला आहे. खूप साऱ्या लीडर्सने सिमला क्वालिफाय केलेला आहे आणि त्याचबरोबर ओके बोनस क्वालिफायर सुद्धा आहे. ओके, आता ज्यांनी क्वालिफाय केलेलं आहे तर त्यांच्यासाठी काही क्वेश्चन्स आहेत. आपण थोडंसं ओके पॉडकास्ट जसं असतं ना तसं थोडंसं डिस्कस करू आपण, ज्यांनी 5000 प्लस व्हॅल्यू पॉईंट केलेले आहेत आणि ते कसे इझिली कम्प्लीट करायचं आपण त्याच्यावरती सुद्धा डिस्कस करणार आहोत. सो एव्हरीवन, तर आपण थोडासा जस्ट पॉडकास्ट घेऊ. ओके, सो ज्यांनी ज्यांनी VIP क्वालिफाय केलेला आहे, सो आप अपना हँड रेस करो प्लीज आणि एकदा जोरदार क्लॅपिंग करू आपण ऑल VIP लीडर्स क्वालिफायर साठी. ओके, एकदा जोरदार क्लैपिंग करा. ऑल VIP क्वालिफायर्स अपना हैंड रेस कर सकते हो. सो मैं आपको क्वेश्चंस करूंगा, आपको उसका आंसर देना है. ओके, यस. सो फर्स्ट ऑफ ऑल ओके, 2 VIPs या ठिकाणी आहेत. बाकी VIP तुम्ही इथे असाल तर तुम्ही सुद्धा ओके VIP बनू शकता. चलो, तो सबसे पहिले राठोड मॅम व्हिडिओ ऑन करा आणि सुनील सर सुद्धा आहेत, जस्ट मास्टर ऑफ सेरेमनी. त्यांचा सुद्धा आपण एक्सपिरियन्स घेऊ. अजून VIP लीडर्स आहेत, ओके, तर त्यांनी हँडल करायचं. सो मैं आपको खाली क्वेश्चन करूंगा और उसका आपको आंसर देना है. ओके, मनीषा मॅम सुद्धा आहेत. अजून काही VIPs आहेत, मला वाटतं ते इथे आलेले नाहीयेत. चलो लीडर्स, ओके, कितने लीडर है सुनने के लिए एक्साइटेड है, लेकिन आप हैंड रेस मत करो. ओके, चलो राठौड़ मैम वीडियो ऑन करो आपका. नहीं है, चलो. तो सुनील सर, ओके, आप तो मास्टर ऑफ सेरेमनी, आपसे हम बाद में बात करेंगे. मनीषा मैम को हम बात करेंगे. ओके, जस्ट पॉडकास्ट होता है ना उस तरीके से. चलो मनीषा मैम, गुड मॉर्निंग. ओके, गुड मॉर्निंग, अनम्यूट करा. यस, और जितने भी VIPs है अपना वीडियो ऑन करो और हैंड रेस करो. यस यस, गुड मॉर्निंग मैम. तो फर्स्ट ऑफ ऑल आपने VIP क्वालिफाई किया है तो आपके लिए जोरदार क्लैपिंग. तर मेरी तरफ से कुछ क्वेश्चंस है. ओके, तर या महिन्याचं तुमचं टार्गेट काय? सो लास्ट मंथ तो आपने VIP क्वालिफाय किया आहे, त्याच्यामध्ये काही शंका नाही. ओके, पण या महिन्याचं तुमचं टार्गेट काय? ह्या महिन्यात तुम्ही टार्गेट काय सेट केलेलं आहे रात्रीच किंवा आज? येस सर, ह्यामध्ये पण आहे की कंटिन्यू फोकस मोबाईल जवळ घ्या मॅडम. मॅडम मोबाईल जवळ घ्या, तुमचा आवाज ब्रेक होतोय. बोलतो सर. हा ठीक आहे. येस तर नक्कीच सांगेन सर, जो माझा फोकस आहे तो शिमला वॅकेशन वर असणार आहे आणि VIP 4 महिने सतत. आणि येस, आणि दुसरी गोष्ट म्हणजे पिन अचीव, दुसरी पिन लेवल माझी कशी चेंज होईल याच्यावर जास्त सर फोकस असणार आहे. आणि त्याचबरोबर माझ्या ऑर्गनायझेशन मधून जास्तीत जास्त सुपरवायझर आणि वर्ल्ड टीम काढण्याचा सर प्रयत्न करणार आहे सर. याच्यावर जास्त माझा फोकस असणार आहे. आज रात्री 12च्या नंतर ते सगळं ठरलेलं आहे सर. आणि मी येस सर, थँक्यू सो मच सर. वाव, छान, अनबिलेबल मॅडम. ओके, आता एक तुम्हाला अजून एक क्वेश्चन आहे. 5000 व्हॅल्यूम पॉइंट का महत्वाचे आहेत? ओके, 5000 व्हॅल्यूम पॉइंट का करायचे? ये तो शिमला तो मिलने वाला है. ओके, तो तर शॉर्ट टर्म गोल आहे, पण लॉंग टाइम साठी एव्हरी मंथ 5000 व्हॅल्यूम पॉइंट का महत्वाचे आहेत? येस सर, 5000 व्हॅल्यू पॉईंट यासाठी महत्वाचे आहेत तर जास्तीत जास्त लेवल आपण पटापट
म्हणजे करत जातो आणि त्याचबरोबर जर आपण केलं तर नक्कीच आपल्या ऑर्गनायझेशन सुद्धा बोलते की खूप अमेझिंग सर करू शकतात तर आम्ही पण करू शकतो. फक्त 1 डे पासून जर फोकस केला तर नक्कीच आपण अचिव्हमेंट करत असतो आणि मेन म्हणजे आपल्या पिना सर पटापट चेंज होतात. येस सर. वाव, अनबिलिव्हेबल. ओके, सो बघा 5,000 व्हॅल्यू पॉईंट का करायचे? मॅडमने सांगितलं की नेक्स्ट लेवल. ओके, एव्हरी मंथ रिकग्नेशन. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, तुम्हाला दर महिन्याला रिकग्नेशन आपल्या टीम ग्रोथ साठी. आणि वॅकेशन क्वालिफिकेशन तर आहेच, ऑलरेडी सिमला वॅकेशन आपण लावलेलंच आहे, ते तर कम्प्लीट होणारच आहे. दुसरी गोष्ट आहे की व्हीआयपी क्वालिफाय केल्यानंतर आपली टीम ग्रो व्हायला सुरुवात होते, कारण आपला पर्सनल व्हॅल्यूम उद्याचा हायर रॉयल्टी इन्कम मध्ये जातो. सो बराबर आहे. सो थँक्यू सो मच मॅम. ओके, आपके लिए एक बार जोरदार क्लॅपिंग. आणि सगळ्यांना मला एकच सांगायचं आहे, और एक आपके लिए क्वेश्चन आहे. फक्त स्वप्न ठेवून होणार आहे का? नाहीये. त्यासाठी तुम्ही दररोज आता काय काय ऍक्टिव्हिटी करणार आहात कि आपको वीआईपी करना है, क्योंकि आपको देख के बहुत सारे लीडर वीआईपी बनना चाहते हैं. यस मैम, बोलो. अपना अपना अनम्यूट करो. जस्ट 1 मिनट. अनम्यूट करो. यस, बोलिए. येस सर. तेच सांगेन सर्वांना की जर नक्कीच आपण जर तो फोकस जसं सरांनी सांगितलं की प्रत्येकाच्या आयडी वरती 0 व्हॅल्यू पॉइंट आहेत. तर नक्कीच 0 व्हॅल्यू पॉइंट असेल तर नक्कीच काढण्याचा प्रयत्न करा. कारण की ती पूर्णपणे आपण जर माइंडसेट ठेवला, पहिल्या दिवसात एनर्जी ड्रिंक पूजा मॅडमचा एकच शब्द आहे, एनर्जी ड्रिंक का होईना पण ती आपल्या आयडीवरती असली पाहिजे जेणेकरून आपण ते क्वालिफाय करत जातो आणि पटापट म्हणजे आपला डिसाईड होतो नाही. आज माझे 200 झाले, उद्या माझे 300 कसे होतील आणि मॅडमने मला ते सांगितलं होतं. तर नक्कीच त्याच्यावर फोकस केला सर आणि नक्कीच क्वालिफाय करू शकले. कारण की मेंटर आणि स्पॉन्सर आणि वेगळ्या स्कोरचं जे सांगणं असतं ते खूप महत्वाचं आहे आणि सगळ्यांनी ते फॉलो केलं पाहिजे. हेच मला ॲटिट्यूड तर नक्कीच ठेवा. जसं आम्ही ठेवतो तसं. येस सर. थँक सो मच. वाव, सो एव्हरीवन, फक्त स्वप्न ठेवून विचार करून होणार आहे का? सो डेफिनेटली नाही होने वाला है. उसके लिए तो ऍक्शन करना है. ओके, ऍक्शन केलं तर डेफिनेटली क्वालिफाय होणार आहे. चलो, आपल्याकडे अजून 2 गौरी प्रवीण जाधव मैडम, ओके, प्रकाश जाधव सर मैडम आहे. सबको हम थोड़ा 2-2 मिनट के लिए देंगे. वीआईपी क्वालिफिकेशन, ओके, का महत्वाचं आहे आणि का क्वालिफाय करायचं आणि तुम्ही कसं केलेलं? ओके, आपका 2 मिनट में थोड़ा सा शॉर्टकट एक्सपीरियंस बताइए. यस, वैशाली मॅम, अनम्यूट करा. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. येस येस, येतोय आवाज. व्ही-आय-पी क्वालिफाय केल्यानंतर सर मान-सन्मान पण खूप मिळतो आणि सगळे असे आपले लीडर्स पॉझिटिव्ह राहतात, की आता खूप मान-सन्मान आहे आणि आपण व्ही-आय-पी करायचा प्रयत्न करायला पाहिजे. खूप असं छान कळतात. आपण घरच्या घरी असं नाही सगळं सेलिब्रेशन करू शकत. आणि व्हेकेशन क्वालिफाय होतंय व्ही-आय-पी ठेवल्यानंतर. व्ही-आय-पी, व्हेकेशन हे सगळेच अपॉर्च्युनिटी आपल्याला मिळते. आणि प्लस म्हणजे आपले लीडर्स पण खूप छान कामाला लागतात, की ह्यात एवढं आहे, एवढं आपले लीडर्स करायला लागले तर आपण पण करूया असं त्यांना मोटिव्हेशन मिळते. आणि स्टेजवर सर कोणालाच जायला आजपर्यंत कधी मिळालं नव्हतं. आपल्या ह्या हर्बल लाईफच्या ऑपॉर्च्युनिटीमुळे स्टेजवर सगळ्यांना जायला मिळते. शेतात काम करणाऱ्या महिला सुद्धा आज स्टेजवर ब्लेझर घालून फिरू शकतायत सर. येस येस, नक्कीच. थँक्यू सो मच मॅम. ओके, थँक्यू सर. वैशाली मॅम साठी एकदा जोरदार क्लॅपिंग. ओके, सो देखा आपने व्हीआयपी क्वालिफाय करण्याचा फायदा काय की आपली ग्रोथ होते आणि ऑर्गनायझेशन आपल्याला बघून डुप्लिकेशन करायला सुरुवात करते. ओके, आणि टीम मध्ये सुद्धा व्हीआयपी क्वालिफाय होतात. ओके, और उनका भी कॉन्फिडेंस बढ़ता है कि ये हो सकता है. थैंक यू सो मच वैशाली मैम. चलो, अभी जाएंगे हम सविता मैम की तरफ. गौरी मैम सुद्धा इकडे आहे और हमारे मास्टर ऑफ सेरेमनी भी है आज के. यस मैम. ओके, वीआईपी क्यों जरूरी है और आपने कैसे किया? येस सर. डेलीच्या स्मॉल ऍक्टिव्हिटीज काय आहेत की तुम्ही काय ऍक्टिव्हिटीज करता जेणेकरून तुमचे फास्ट व्हीआयपी होत आहेत? ग्रेट मॉर्निंग सर्वांना. मी एकच सांगेल की व्ही-आय-पी जर तुम्हाला क्वालिफाय करायचं तर तुम्ही फर्स्ट डे पासून ऍक्टिव्हिटी करायच्या आहेत. जसं की आम्ही करतो. कारण आम्ही आतापर्यंत 5 महिने लगातार आम्ही व्ही-आय-पी केलं आहे आणि त्याचं एकच आहे की आम्ही डेली बेसिसवर ऍक्टिव्हिटी करतो. आम्ही कोणतं कारण देत नाही आणि टीमवर पण तेवढंच वर्क करतो. कारण जर आम्ही केलं तर आमची टीम करणार आहे. कारण आपण
साठी असतो. कारण जर आपण स्वतः लीडर म्हणून केलं तर आपल्या खालचे जे लीडर आहेत की आपले स्पॉन्सर करतात तर आपण का नाही, कारण त्यांना एक मोटिवेशन भेटतं आणि आपलं डुप्लिकेशन ते करतात. आणि सर मला रेकग्नेशन खूप आवडतं आणि मला प्रेसिडेंट टीमच्या मागे बसायला म्हणजे मला पुढे पुढे जागा भेटते म्हणून मला खूप जास्त आवडते. कारण VIP मी सर 12 महिने कंटिन्यू करणार आहे. कारण मी शब्द दिलाय भालेराव सरांना की मी करणार म्हणजे जेवढे होतील माझ्या प्रयत्न करत राहणार आहे आणि कंटिन्यू 12 महिने मी VIP कायम राहणार आहे. आणि जसं आम्ही करतोय तसं तुम्ही पण करू शकता. कोणासाठीच इम्पॉसिबल नाहीये. कारण तुम्ही सातत्य आणि डेडिकेशनने जर काम केलं तर नक्कीच तुमची ग्रोथ होणार आहे. तर तुम्ही डेली बेसिसवर फर्स्ट डे पासून ऍक्टिव्हिटी करायच्यात की ना की लास्ट आठवडा राहिला आहे आणि 4 दिवस राहिले तर आता आम्हाला करायचे आहेत, आम्हाला एवढं एवढं क्लोज करायचं तर नाही होणार आहे. तुम्हाला फर्स्ट डे पासून ऍक्टिव्हिटी करावी लागतील. तर खूप भारी वाटतं. आणि व्हीआयपीचं जे रेकग्नेशन आहे स्टेजवरती वगैरे ते मला जबरदस्त आवडतं सर. कारण मी आतापर्यंत कुठेच कोणत्या स्टेजवर आतापर्यंत मी गेले पण नव्हते आणि मला बोलायची पण संधी नव्हती भेटली. मला एक असा छान असा सुंदर असा प्लॅटफॉर्म भेटला आहे आणि तिथे मी मला जेवढं होईल तेवढं वर्क करणार आहे आणि सर स्वतःमध्ये ग्रोथ करणार आहे आणि माझ्या टीमसाठी पण मी खूप प्रयत्न करणार आहे की त्यांनी पण VIP करावं. येस, थँक्यू नक्की. सर. ओके. टीम साठी ओके, त्यांनी ठरवलं पाहिजे की ज्यांना व्हायचंय. हम येस सर. सोचने से कुछ नहीं होता है. मला तर वाटतं 272 लोकांनी VIP केलं पाहिजे. ये मेरा Yes, माइंड sir, सेट है, yes. लेकिन जब वो सोचेंगे ना तो हो जाएगा. थैंक यू सो मच Yes. मैम. ठीक है, 5,000 तो आप Definitely, करने sir. वाले हो. 5,000 तो आप करने वाले हो, उसमें कोई डाउट नाहीये. लेकिन या Yes. महिन्याचा गोल काय ठेवलाय की तुम्ही जस्ट 6,000, 7,000, 8,000 असं Okay. काही तुम्हाला डेली करायचंय? कितना हाँ. गोल है आपने? सर आता ह्या महिन्यामध्ये पण म्हणजे 5,000 व्हॉल्यूम पॉईंट हेच माझ्या डोक्यामध्ये होतं की आपल्याला VIP करायचंय. बट आमचं असं काम आहे की म्हणजे आम्हाला VIP करून सुद्धा आमचे खालून वरून 12,000 व्हॉल्यूम पॉईंट झाले आहेत आणि ही फक्त ग्रोथ आपल्या कन्सिस्टन्सी आणि डेडिकेशन पाहिजे तर सगळ्या गोष्टी होतात. तर मी सगळ्यांना एकच सांगेल की तुम्ही सुद्धा करू शकतात आणि नाही, वो नाही, वो तो हो जाएगा मैडम. मी मगाशी तुम्हाला असा क्वेश्चन केला की Yes, yes. तुमचं या महिन्याचं टार्गेट काय? 5,000 तो हो जाएगा, लेकिन असं ठरवलंय का की 6,000, 7,000 मला करायचे आहेत? तुमचं ध्येय हा काय? नक्की सर. नक्की सर या महिन्यामध्ये पण मी जास्तीत जास्त म्हणजे 5,000 तर करणारच आहे. 10,000चं पण मी टार्गेट जर ठेवलं तर आणि मी नक्कीच करू शकते कारण मी 2 महिने लगातार 10,000 व्हॉल्यूम पॉईंट केले आहे आणि ते फक्त आपण ठरवलं, गोल सेट केला की मला करायचे आहेत तर ते मी खरंच केले. आणि मी ह्या महिन्यात जरी ठरवलं की 10,000 करायचं मी करू शकते. कारण माझ्यामध्ये तेवढं आहे की मी जर ठरवलं की मी करू शकते कोणती पण गोष्ट. तसंच तुम्ही पण जर ठरवलं ना नक्कीच करू शकता. म्हणून पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आणि आपले स्पॉन्सर आणि मेंटॉर जे सांगतात त्यांना प्रॉपर फॉलो करायचं आहे आणि ते जर सांगत असतील तुम्ही ह्याच्यामध्ये ग्रोथ करा, तुमचं एवढं होतंय तर त्यांचं नक्कीच ऐकायचं आहे तुम्ही. तुम्ही सर्वजण क्वालिफाय करू शकतात आणि आपण जर VIP जर केलं तर आपली पिन नक्कीच चेंज होणार आहे. आपण नेक्स्ट पिन वरती जाणार आहे. थँक सर. तर सगळेजण करू शकतात. फक्त कन्सिस्टन्सी आणि डेडिकेशन महत्वाचं आहे सर. थँक सर. थैंक यू सो मच. ओके, सविता मैम, अपना एक गोल लिखो और अपने कोच को भेजिए. ओके, गोल ठेवा. 5,000 तो होने वाला है. एक आकडा द्या स्वतःला की मला हे हे करायचं. सगळ्यांसाठी हा मेसेज. और ते ध्येय निश्चित करा, टार्गेट, आणि मग त्यानुसार काम करायचं. चलो, आपल्याकडे गौरी मॅडम आहेत. फर्स्ट टाइम VIP क्वालिफाय केलेला आहे. मॅडम साठी सुद्धा एकदा जोरदार क्लॅपिंग. टार्गेट सिमला क्वालिफिकेशन आहे तो 5,000 तो मॅम करने वाले. ओके, पण तुम्ही कसं ठरवलं की मला आता 5 करायचे ह्या महिन्यामध्ये? तुम्ही सांगितलं ना सर, शिमला वेकेशन लागणार आहे. त्यावेळेलाच आम्ही ठरवलं की आता हे आपण कम्प्लीटच करायचं म्हणून. आणि म्हणजे आम्हाला वाटत होतं की भरपूर वेळेला किंवा होईल का नाही, होईल का नाही, होतंय कसं होतंय, आपली टीम कशी वर्क करते किंवा काय. पण काही नाही. एकदा आपण ठरवलं ना की होऊन जाते. आता आम्ही ठरवलं तर आमच्या टीमने पण ठरवलं आणि म्हणून आम्ही आज इथपर्यंत आलो. वा, थँक्यू सो मच गौरी मॅम. मॅम साठी सुद्धा जोरदार क्लॅपिंग. ओके, फर्स्ट टाइम मॅम VIP झालेले आहेत आणि ठरवलं की होतं. काय क्वेश्चन, काय आन्सर, काय मॅडमचं? की स्वतःला ठरवायचं आणि ठरवलं की होतेच आहे. बहुत सारे लोक डिसिजन नाही लेते आणि गोल सेटिंग नाही करत, ठरवत नाही म्हणून होत नाही. ओके, तो प्रॉब्लेम आपल्या आतमध्ये आहे. प्रॉब्लेम बिझनेस मध्ये आहे का? अजिबात नाही. प्रॉब्लेम मार्केटमध्ये आहे का? अजिबात नाही. ओके, हमारा नहीं हो रहा है तो हमारा प्रॉब्लेम है. ओके, सिस्टम्स आणि हर्बल लाईफचा प्रॉब्लेम नाहीये. थँक्यू सो मच गौरी मॅम. ऑल VIP क्वालिफायर्स. चलो, हमारे शिरोमणी मास्टर ऑफ शिरोमणी वो भी VIP Yes, क्वालिफायर्स. great morning all of you. माझं
सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी व्हीआयपी होण्याचं कारण पहिल्यांदा सांगतो 21 डेजवर मी खूप जास्त भर दिला. ओके. त्याच्यामुळे खूप प्रमोशन केलं आणि खूप सारे लीडर्स 21 डेज मध्ये उतरले. त्याच्यानंतर दुसरं सरांनी आता दिव्य आगर दिलं होतं आम्हाला. ओके. दिव्य आगर मध्ये एक गोष्ट ऐकली होती सरांकडनं की तुम्हाला पण गेट टीमला पण फ्री आहे SSCB आणि मग जोर लावला आणि त्या दिवशी पासून कामाला लागलो. सहज शक्य झालं न काही प्रयत्न करता सुद्धा. म्हणजे खूप सारे जे लीडर सोडून गेलेले होते सर, यस, त्याच्यावर पण वर्क केला आणि छान आमचं पूर्ण झाले सर स्वप्न. आणि प्रत्येकाच्या पिन साठी पण काम केलं सर. जे छोटे लीडर्स आहेत असोसिएट 42% जाणारे जे आहेत त्यांच्यासाठी काम केलं. 35% मधून 42% मध्ये आणण्यासाठी त्यानंतर बरेच असोसिएट केले आणि आमचं बाय डिफॉल्ट VIP पूर्ण झालं सर. येस. वाह, थैंक यू सो मच. ओके, सो एवरीवन, सब लीडर्स का हमने एक्सपीरियंस सुना है और सभी ने ठान लिया था. ओके, ठरवलं की होतं सगळं. चलो तर आपण ऑल VIP साठी एकदा जोरदार क्लॅपिंग करू. कॉंग्रॅच्युलेशन्स ऑल VIP लीडर्स. चलो मेरी तरफ से सॉन्ग होता है. बुरी नजर ना हम पे डालो, सुनो गौर से दुनिया वालों, बुरी नजर ना हम पे डालो, चाहे जितना जोर लगा लो, सबसे आगे होंगे हिंदुस्तानी. सुनो गौर से दुनिया वालों, बुरी नजर ना हम पे डालो, चाहे जितना जोर लगा लो, सबके होंगे हिंदुस्तानी. हमने कहा है तुम भी कहो, हमने कहा है जो तुम भी कहो. आओ हम मिलजुल के बोले अब तो यारा, अपना जहां है सबसे प्यारा. आओ हम मिलजुल के बोले अब तो यारा, अपना जहां है सबसे प्यारा. हमने कहा है जो तुम भी कहो. येस येस, थँक्यू सो मच एवरीवन, थँक्यू सो मच. ओके, तर सर्वांचे आपण ब्रँड न्यू असे फ्लायर बनवलेले आहेत ऑल VIP क्वालिफायर्स. ओके, सो मनीषा मॅम और उमेश शिंदे सर, ब्रँड न्यू ग्लोबल एक्सपेन्शन टीम मेंबर, 2% बोनस क्वालिफायर सुद्धा आहेत. ओके, सविता मॅम, संतोष राठोड सर, अनबिलेबल. ओके, सो खूप सारे अमेझिंग कपल आहेत. वैशाली मॅम और प्रकाश जाधव सर. ओके, तर हर्बल लाईफ एक अशी ऑपॉर्च्युनिटी आहे की आपण कपलनी काम करू शकतो आणि कपलनी एन्जॉय करू शकतो. ओके, यहाँ सब कपल्स ही होता है. स्टेज दोघांना समान मिळतो. ओके, बसायला सिटिंग अरेंजमेंट समान आहे. वॅकेशन दोनों के लिए भी मिळत आहे. ओके, इथे भेदभाव नाही. सो बाकी जॉब मध्ये असं होत नाही. ओके, जर आपला मिस्टर जॉब करतोय, मिसेस नाही जाऊ शकत तिथे, पण इथे आपण अल्टरनेट दोघे पण हर्बल लाईफला सक्सेसफुली रन करू शकतो. गौरी मॅम और प्रवीण जी जाधव सर. ओके, सो अनबिलेबल. सर्व लीडरशिप साठी आपण एकदा जोरदार क्लॅपिंग करू जिन्होंने VIP क्वालिफाय किया है. ओके, किती लोकांनी ठरवलं या महिन्यात VIP करायचं? वॅकेशन साठी म्हणून नाही, जर तुम्हाला आयुष्यामध्ये खरंच नेक्स्ट लेवलला जायचं, ओके, ग्रो करायचं, हर्बल लाईफ मध्ये टॉपच्या लेवल्स अचीव करायचं आहे, तर एव्हरी मंथ जो आपला गोल पाहिजे, होता रे शिमला गेला, आता मी कशाला VIP करू, इस तरीके का भी बहुत सारे लोगों का माइंडसेट होता है की आता कशाला VIP करायचं. ओके, पण तुमचं टार्गेट जर तुम्ही आहे, तुमच्यामध्ये कॅपॅसिटी आहे, प्रत्येक जण करू शकतो, जो ठरवू शकतो तो करू पण शकतो. तर एव्हरी मंथ ओके 5000 व्हॅल्यू पॉईंटचं टार्गेट प्रत्येकाने ठेवा, ज्यांना लवकर हर्बल लाईफ मध्ये यशस्वी व्हायचं आहे आणि याला आपल्या लाईफला चांगल्या पद्धतीने डेव्हलप करायचं. ओके, सो त्याच्यासाठी काय काय गोष्टी करायच्या, दोन मी फक्त प्रेझेंटेशन शेअर करतो, त्याच्या स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्या. आपला जो मेन गोल आहे तो 5000 व्हॅल्यू पॉईंट. ज्यांनी फायदा काय होतो सांगतो. पहिली गोष्ट आहे की आपली टीम आपल्याला रिस्पेक्ट द्यायला सुरुवात करते की आपण VIP झाल्यानंतर ती एक वेगळा आवरा असतो. कंपनीचे वॅकेशन्स आपल्याला मिळतात. ओके, दुसरी गोष्ट आहे रिकग्नेशन आहे आणि आपली टीम ग्रोथ होण्यासाठी आपल्याला हेल्प होते. ओके, त्यासाठी आपल्याला पर्सनल असोसिएट, नवीन नवीन ऍक्टिव्हिटीज आपल्याला करायचं. आपला जो मेन गोल आहे, प्रत्येक असोसिएटचं ड्रीम पाहिजे की मला एव्हरी मंथ VIP व्हायचं. ओके, ना की फक्त एका महिन्यासाठी किंवा एखाद्या वॅकेशन साठी. जसं सुनील सर म्हणले वॅकेशन फ्री लागले म्हणून मी केलेलं आहे. ओके, नसतं लागलं तरी त्यांनी करायला पाहिजे किंवा तो माइंडसेट ठेवायला पाहिजे. सो त्याचा जो बेनिफिट आहे तो आपल्या ऑर्गनायझेशन ग्रोविंग साठी आणि बिझनेस डेव्हलपमेंट साठी खूप महत्वाचा आहे. सो खूप महत्वाची गोष्ट आहे. इथे जर तुम्ही पाहिलं
मेन गोल जो आहे आपला 5000 व्हॅल्यू पॉईंट कम्प्लीट करणे आणि तो इझी कसा करायचा याचं मी तुम्हाला पुढे प्लॅन पण देणार आहे. त्यासाठी आपला जो गोल पाहिजे, जे सुपरवायझर आणि वर्ल्ड टीम्स आहेत, तर आपली जी नेक्स्ट लेवल पुढची येणार आहे, तर ती फक्त ऑर्गनायझेशन डेव्हलपमेंट वरती होणार आहे. त्यासाठी आपल्याला नवीन सुपरवायझर आपल्या ऑर्गनायझेशन मध्ये कन्वर्ट करायचं आहे. आज जे असोसिएट आहे उद्या जेव्हा ते सुपरवायझर होतील तर तेच व्हॅल्यू पॉईंट आज जे पर्सनल व्हॅल्यूम आहेत उद्या ते रॉयल्टी मध्ये कन्वर्ट होतात. ओके, आलं लक्षात? म्हणून आपला जेवढा पर्सनल व्हॅल्यूम हाय असेल फास्ट आपली टीम ग्रो होते. जसं सविता मॅमने मध्ये सांगितलं, तुम्ही एक वाक्य ऐकलं असेल त्यांचं, की त्यांनी लास्ट मंथ 5000 प्लस व्हॅल्यूम पॉईंट केले, बरोबर? पण त्यांच्या टीमच्या खालून 12,000 व्हॅल्यूम पॉईंट झाले. हे तुम्हाला काही गोष्टी लक्षात आल्या म्हणजे काय, की त्यांचे जे पर्सनल व्हॅल्यूम आहेत ते ऑर्गनायझेशन मध्ये कन्वर्ट होतात. म्हणून एव्हरी मंथ टॉपचा बिझनेस करणं फार गरजेचं आहे. ओके, सो न्यू असोसिएट, ओके, न्यू सुपरवायझर, डेली मार्केटच्या ऍक्टिव्हिटीज आहेत, की आपला बिझनेस ग्रो करण्यासाठी दिवसभर करा मी असं म्हणणार नाही. ओके, हर्बल लाईफ साठी 1 तास द्या किंवा 2 तास द्या, पण तो प्रामाणिक द्या. ओके, 2 तास जरी हर्बल लाईफ साठी आपण प्रॉपर ऍक्टिव्हिटीज केल्या, सो डेफिनेटली आपला बिझनेस फार नेक्स्ट लेवलला जाऊ शकतो. दुसरा गोष्ट आहे, कस्टमरच्या रिझल्ट वरती फोकस करायचा. आता आपण ऑलरेडी 21 डेज वेट लॉस चॅलेंज लावलेलं आहे. जे सदस्य वेट लॉस मध्ये आहेत त्यांचा बेटर फॉलोअप घ्या, त्यांच्यावरती चांगल्या पद्धतीने काम करा आणि बेस्ट सुंदर छानपैकी त्यांचा रिझल्ट काढा. ओके, आणि दुसरी गोष्ट आहे, हे करत करत आपल्याला डुप्लिकेशन आहे म्हणजे काय, आपण जे करतो आपल्या टीमला तेच करायला लावायचं. जसं आपण असोसिएट बनवतो, टीम मध्ये आपले जे असोसिएट आहे त्यांना सांगा असोसिएट वर काम करा, कस्टमरच्या रिझल्ट वरती काम करा. डेली ऍक्टिव्हिटी आपण करतोय त्याच ऍक्टिव्हिटी म्हणजे काय, की पॉवर ऑफ डुप्लिकेशन. ओके, डुप्लिकेशन टीम डेव्हलप होत असते आणि जेव्हा आपल्यासारखे लोक आपल्या ऑर्गनायझेशन मध्ये बनतात काय होते, क्रांती होते. ओके, तर हे ऍक्च्युली हर्बल लाईफचं प्रॉपर वर्क आहे. जेव्हा आपण करायला सुरुवात करतो तर आता ऑलरेडी 21 डेज वेट लॉस चॅलेंज मध्ये जेवढे तुमचे पार्टिसिपेट आहेत त्याच्या रिझल्ट वरती काम करा. दुसरी गोष्ट आहे, जरी ओके तुमचं वेट अजून ओव्हरवेट आहे, तुम्ही पण पार्टिसिपेट नाही केलं तर या महिन्याचं 21 डेजचं तुमचं वैयक्तिक स्वतःसाठी गिफ्ट म्हणून स्वतःला एक वेट लॉस चॅलेंज लावा आणि स्वतःच्या फिटनेस वरती तुम्ही स्वतः नेक्स्ट लेवलचं काम करा. ओके, प्रत्येकाने, मग तुम्ही कुठल्याही लेवल असेल, जसं वर्ल्ड टीम आहे, सर मला कशाला वजन कमी करायची गरज आहे, नाही चलेगा. सुपरवायझर आहे, वर्ल्ड टीम, असोसिएट, तुम्ही कुठल्याही लेवलला आहात, सगळ्यात पहिला जो गोल तुमचा असेल हर्बल लाईफ मध्ये पर्सनल फिटनेस गोल. ओके, स्वतःच्या फिटनेसचा गोल अचीव्ह करा. कारण लोक जे येणार आहेत ते प्रोडक्टला बघून येत नसतात, एक गोष्ट लक्षात घ्या. ओके, हर्बल लाईफ ब्रँड आहे, गुगलवर सर्च केल्यावर वर्ल्ड नंबर 1 न्यूट्रिशन आहे, नंतरचे आहेत. लोक जे कस्टमर जे जॉईन होत आहेत ना ते आपला रिझल्ट बघून जॉईन होतात. ओके, म्हणून प्रोडक्ट हा नंतरचा पार्ट आहे. ओके, रिझल्ट हा पहिला पार्ट आहे. म्हणून आज ओके जेवढे असोसिएट्स आहेत तर त्या सर्वांनी आजपासून स्वतःचा पर्सनल, ओके, तुम्हाला काय काय गोष्टी आता ह्या 21 डेज मध्ये सोडायच्या आहेत. नो शुगर, स्वीट कुछ भी मत खाइए. ओके, तला हुआ कुछ भी नहीं खाना, ये चॅलेंज आपको लेना है. ओके, प्रोसेसिंग फूड आप कुछ नहीं खाओगे. चपाती पूर्णपणे 1 महिन्यासाठी तुम्ही बंद करणार आहात. भात नहीं खाने वाले हो और 3 टाइम आप शेक लेना स्टार्ट करो और हेल्दी फूड खाओ. ह्या हॅबिट्स तुम्ही ह्या 21 दिवस हा महिना, एक पूर्ण ऑगस्ट महिना तुम्ही स्वतःसाठी लावू शकता, जेणेकरून तुमचा फिटनेसचा गोल खूप चांगल्या पद्धतीने. ओके, कौन कौन बंद करेगा चपाती नहीं खाओगे, जिनका वेट ज्यादा है, चपाती 100% बंद. गोड पदार्थ, शुगर नो शुगर. ओके, कुछ शुगर का कुछ भी नहीं खाना है, तला हुआ कुछ भी नहीं खाना है आपको, भात 100% सोडून द्यायचा आहे. आप जो भी खाओगे सकसार खाओगे और हेल्दी फ्रूट्स और फल खाओगे. ओके, हे तुमच्यासाठी गोल आहे. दुसरी गोष्ट आता 5000 व्हॅल्यूम पॉइंटला एक सिंपल पद्धतीने आपण काउंट केलेलं आहे. जसं वीकली आपण टार्गेट जर ठेवला तर फार इझी आहे. तुम्हाला असं वाटतं की महिन्यात 5000 करायचं आहे तर थोडंसं चॅलेंजिंग आहे, बरोबर आहे. पण जर तुम्ही वीकली टार्गेट ठेवला की एका हप्त्यामध्ये मला 1250 व्हॅल्यूम पॉइंट करायचे, सेकंड वीक मध्ये 1250 करायचे झाले 250 व्हॅल्यूम पॉइंट, तिसऱ्या वीक मध्ये पुन्हा 1250 व्हॅल्यूम पॉइंट कंप्लीट करायचे आहेत और फोर्थ वीक में 1250 करायचे. त्यासाठी काय करावं लागेल, डे 1 पासून आपल्या ऍक्टिव्हिटीला चालू करायचं. आता किती लोकांना सोपं वाटला हा बिझनेस? 5000 करणं सोपं आहे का अवघड आहे? वीकली टार्गेट, एका हप्त्यामध्ये 1250 व्हॅल्यूम पॉइंटचं आपलं टार्गेट पाहिजे. जर तुम्हाला व्हीआयपी व्हॅल्यूम पॉइंट ओके कम्प्लिटली करायचं आहे, ते सुद्धा नॉन स्टॉप, कुठलंही प्रेशर न घेता, ओके, जास्त लोड न घेता की फार टेन्शन अरे कसे माझे व्हीआयपी होतील, डोंट वरी. ओके, तो बहुत बडा गोल आहे. पण एक जर तुम्ही सिंपल गोल ठेवला, त्याला कन्वर्ट केलं 4 भागामध्ये, तर आपला 100% व्हीआयपी क्वालिफिकेशनची जी काय प्रोसेस आहे
ती फार लवकर होणार आहे. ओके, फर्स्ट वीक मध्ये टार्गेट ठेवा 1250 1 तारखेपासून ते ओके 7 तारखेपर्यंत 7 दिवसाचा आपला आठवडा आहे. तर पूर्ण तर तो गोल ठेवू शकता तुम्ही. त्याच्यानंतर आहे सेकंड वीक मध्ये पुन्हा 1250 तिसऱ्या आणि चौथ्या वीक मध्ये अशा पद्धतीने करायचं. सो कितने लीडर्स आहे की या महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये 1250 व्हॅल्यू पॉइंट तुम्ही कम्प्लीट करणार. ओके, इस वीक केले या हप्त्यामध्ये तुम्हाला हे कम्प्लीट करायचंच आहे. ओके, व्हीआयपी करणं अवघड आहे का सोपं आहे? आता सोपं आहे, पण त्याला आपण कन्वर्ट केलं पाहिजे, वीकली टार्गेट ठेवलं पाहिजे. हप्त्यामध्ये मला एवढं अचीव्ह करायचंच आहे. सो इथे बसलेला प्रत्येक लीडर जर या प्लॅनने गेला तर होणार आहे. त्यासाठी आपला थोडा कस्टमर बेस सुद्धा वाढवायचा आहे. 25 ते 30 कस्टमर बेस पाहिजे. त्याच्यापेक्षा जास्त कस्टमर वाढवला डेली हप्त्यामध्ये जर तुम्ही दर हप्त्याला 4 ते 5 कस्टमर क्लोजिंग केला. देखो बहुत इझी बिझनेस आहे. हप्त्याचं टार्गेट जसं व्हॅल्यू पॉईंटचं 1250 आहे, तर पर्सनल न्यू आयडिया आणि ऑर्डरचा सुद्धा तुमचा जो टार्गेट आहे 5 आयडीचा ठेवायचा. 5 कस्टमर तुम्हाला एव्हरी वीक ओके झालेच पाहिजे कम्प्लीट. दुसऱ्या वीक मध्ये 5, तिसऱ्या वीक मध्ये 5 आणि लास्ट वीक मध्ये 5 कस्टमर्स हा टार्गेट आहे आपला. ओके, जेव्हा आपण मंथली टार्गेट वरती काम करू सॉरी वीकली टार्गेट वर काम केलं तर ओके छोट्या छोट्या अचिव्हमेंट्स मधून मोठ्या अचिव्हमेंट बाय डिफॉल्ट होते. ओके, उसको बांट दीजिए. 5000 व्हॅल्यू पॉइंटला वाटून टाका की असं नाही. ओके, वीकली वाटा, त्याचं कॅल्क्युलेशन करा आणि त्याच्यावरती ऍक्शन घ्या. त्यासाठी आपल्या कोचची मदत घ्या, डेफिनेटली होण्यावाला आहे. ओके, तर ह्या गोष्टी आहेत व्हीआयपी क्वालिफिकेशन साठी. आता खूप महत्वाची गोष्ट आहे. ओके, बघा मी मगाशी हँड राईज करायला सांगितलेलं आहे. फक्त 4च हँड राईज आले, जसं काजल मॅमने केलेलं आहे, सुनील आवटी सर, बाबर सर, आत्माराम गावडे सर. ओके, आता बरेच लोक हँड राईज करतील. सो आपल्या अंदर कॉन्फिडन्स नाहीये, तुम्हाला वाटतं होत नाही. ओके, हे सगळ्यात मोठी चूक आहे तुमची. सगळ्यात मोठी चूक आहे की तुम्ही प्रत्येक डिसिजनला घाबरता की हे माझ्याने होत नाही, हे लय अवघड आहे. ओके, हँड राईज करताना सुद्धा किंवा टीम जेव्हा सांगतो तर तेव्हा तुम्ही फास्ट डिसिजन घेत नाही वेळच्या वेळ, म्हणून अचिव्हमेंट होत नाही. तर जो सक्सेस लीडर आहे वो सक्सेस क्यों आहे, त्याच्या मागचं कारण सिंपल आहे की ते डेली ऍक्टिव्हिटी वरती काम करतायत. ओके, चला अजून एक तुम्हाला इथे स्क्रीनवरती शेअर करतो व्हीआयपीचे जे फायदे काय आहेत आणि त्याच्यानंतर आपण नवीन टॉपिक जो आहे समोर घेणार आहोत. ओके, चलो एव्हरीवन, स्क्रीनवरती दिसतोय तुम्हाला इथे व्हीआयपी बनण्याचे फायदे काय. तर सगळ्यात पहिला बेनिफिट जो आहे, जर व्हीआयपी एव्हरी मंथ तुम्ही केला तर मेन ओके सो इथे देखो हे व्हीआयपीचे फायदे. तर व्हीआयपीचे फायदे काय, सगळ्यात पहिला आपला इन्कम वाढतो. जर तुम्ही 2500 केले तर 20-25 हजार येतो आणि जर 5000 केले तर 50 ते 60 हजार इन्कम येतो. फरक कशाचा आहे, इन्कम लेवल आपली वाढते, मध्ये टीम ग्रोथ होते. थर्ड पॉइंट मध्ये आपल्याला एव्हरी मंथ रिकग्नेशन मिळतं. ओके, तुमची ओळख निर्माण होते. तुम्हाला कोण ओळखत नसेल, तुम्ही जस्ट व्हीआयपी बना की लोक हायलाइट करतात, अरे हे व्हीआयपी. जसं गौरी मॅडमने फर्स्ट टाइम आज व्हीआयपी केलं, तर गौरी मॅडमला तुम्ही लक्षात ठेवणार की हा गौरी मॅडम प्रवीण सरांनी व्हीआयपी केलेला आहे. ओके, आतापर्यंत कुठं होते माहिती नाहीये. ओके, गर्दीमध्ये होते, पण आता ते दर्दी लोकांमध्ये आले. ह्याचा अर्थ काय की व्हीआयपी केले, आता ते हायलाइट झाले. अरे कोण प्रवीण सर, गौरी मॅडम, मग तुम्ही इन्क्वायरी करायला सुरुवात करता आणि त्यांची ओळख, त्यांची एक स्पेशल आयडेंटिटी तयार होते. ओके, त्यासाठी बघा की आज तुम्ही असोसिएट आहे, तुम्हाला कोणी ओळखत नाही सिस्टम मध्ये, पुढच्या महिन्यात तुम्ही व्हीआयपी करा, सब आपको पहिले कौन आहे, तुमचे स्पॉन्सर कोण आहे, तिथून सुरुवात होते. ओके, सब आपके बारे में इन्फॉर्मेशन लोग निकालते. ओके, रिकग्नेशन आहे, हाय रॉयल्टी इन्कम जो आहे आपला वाढतो. जर एव्हरी मंथ व्हीआयपीचा गोल आपण ठेवला तर आपली रॉयल्टी इन्कम वाढतो, ज्याला आपण पॅसिव्ह इन्कम म्हणतो, आणि तो होलसेल पेक्षा खूप जास्त असतो. ओके, वॅकेशन क्वालिफिकेशन हे पण तुम्हाला मिळतं, जसं आता सिमला वॅकेशन आहे, कंपनीचं सुद्धा वॅकेशन लागलेलं आहे नॉन टॅप टीम साठी. ओके, ते पण तुम्ही क्वालिफाय करू शकता. लीडरशिप, आणि इथे आल्यानंतर आपल्याला नेहमी स्टेजवरती जायला मिळतं, त्याच्यामुळे माईक मिळतो हातामध्ये किंवा बोलायला, त्याच्यामुळे आपला कॉन्फिडन्स बिल्ड होतो. ओके, नेक्स्ट लेवलला आपण जाऊ शकतो. खूप साऱ्या गोष्टी आहेत की तिथून आपली लिडरशिपची क्वालिटी डेव्हलप होते, कारण जेव्हा व्हीआयपी होतो तर आपल्याकडे सगळ्यांची नजर असते. मग आपला ड्रेस कोड, राहणीमान, ओके, आपलं नॉलेज, या सगळ्या गोष्टींवरती आपण काम करायला सुरुवात करतो आणि आपल्यामध्ये बाय डिफॉल्ट लिडरशिपची क्वालिटी यायला सुरुवात होते. ओके, चलो एव्हरीवन, तो सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. लास्ट मंथ किती लीडर्सनी 2500 प्लस व्हॅल्यू पॉइंट केलेले आहेत. ऍक्टिव्ह सुपरवायझर हैंड रेस करोगे, एक्टिव सुपरवाइजर. चलो ऑल लीडर्स एक्टिव सुपरवाइजर. वाव, गोकुल लांडे सर,
Congratulations. गोकुल लांडगे सर, वाओ अमेजिंग. आत्माराम गावड़े सर, उनके लिए भी क्लैपिंग करो. अरे वाह, ऑन ड्यूटी है सर. सविता शिंदे मॅडम, यानी का मॅडम, ग्रेट. ओके, तुम्ही ठरवलं तर VIP पण होऊ शकता, एवढे लीडर्स. नेक्स्ट मंथ सुदामजी पवार सर की, उनके लिए क्लैपिंग करो. देखो इतने सारे लीडर्स हैं. वागेरे सर, बालाजी देशमुख सर, ओके. शिवांश माधव सूर्यवंशी, शिवांश माधव सूर्यवंश, मेरी गलती नहीं है, आपने नाम वैसे डाला है. यस. कुमावत मैडम, MKJ कुमावत, ओके. सुरपाल बारेला सर, वेरी नाइस. चलो बारेला सर ने भी क्वालिफाई किया है. 2500 एक्टिव सुपरवाइजर. वागेरे सर, कविता गांगुंडे, ओके. सुवर्णा जाधव मैडम, ओके. भूपेंद्र माड़ी सर, इतने सारे लीडर्स ने किया है. सो हम सबका रिकॉग्नाइज करेंगे. एवरीवन पहले वीडियो ऑन करून घ्या. ये भी लीडर्स है जो एक्टिवली अभी काम कर रहे. माधव सर, ओके, सब लीडर्स. सगळ्यांसाठी आपण एकदा जोरदार क्लैपिंग करो. मेरी तरफ से ये सॉन्ग होगा, ओके, और आप सबके लिए मेरी तरफ से क्लैपिंग. लेट्स गो एवरीवन. चलते शरारे हैं, पानी के धारे हैं, हम काटे कटते नहीं. जो वादा करते हैं करके निभाते हैं, हम पीछे हटते नहीं. वक्त है, उम्र है, जोश है और जान है, ना झुके ना मिटे, देश तो अपनी शान है. वक्त है, उम्र है, जोश है और जान है, ना झुके ना मिटे, देश तो अपनी शान है. हमने कहा है जो तुम भी कहो. सुनो गौर से दुनिया वालों, बुरी नजर ना हम पे डालो, चाहे जितना जोर लगा लो, सबसे आगे होंगे हिंदुस्तानी. सबके दिलों को मोहब्बत से बांधे जो हम, ऐसी जंजीर है. ऊंची उड़ाने हैं, ऊंचे इरादे हैं, हम कल की तस्वीर है. जो हमें प्यार दे, हम उसे यार प्यार दे, दोस्ती के लिए जिंदगी अपनी वार दे. जो हमें प्यार दे, हम उसे यार प्यार दे, दोस्ती के लिए जिंदगी अपनी वार दे. हमने कहा है जो तुम भी कहो. सुनो गौर से दुनिया वालों, बुरी नजर ना हम पे डालो, चाहे जितना. मच एवरीवन, बहुत सारे लीडर्स आहेत. आता आपण एक 2-3 रिकॉग्नाइज करू. ओके, खूप महत्वाची गोष्ट आहे, आपने अचीवमेंट किया है तो ये वर्चुअली रिकॉग्नाइज. आणि त्याच्यानंतर ओके आपला ऑफलाइन इव्हेंट होणार आहे, वहां पे तो ग्रैंड रिकॉग्निशन, बहुत बड़ा रिकॉग्निशन का होगा. ओके, एक्टिव सुपरवायझर, न्यू वर्ल्ड टीम, ओके. त्याच्यानंतर एक्टिव सुपरवायझर जसं मी बघायचं बोललो, वर्ल्ड सुपरवायझर्स आहेत, बोनस अचीवर्स आहेत. ओके, सो लास्ट मंथ ब्रांड न्यू सुपरवाइजर कितने बने हैं? नवीन सुपरवाइजर्स हैंड करोगे लीडर्स, ब्रांड न्यू सुपरवाइजर्स. लास्ट मंथ कितने लीडर सुपरवाइजर क्वालिफाई किया है? शिवनंदा मैडम देगलूर, वाव. सविता भोजने मैडम, कीर्ती मोटेवार मैडम. अजून ब्रांड न्यू सुपरवाइजर सुनंदा मैडम जवार से, मिलिंद पाटिल सर वर्धा, अलका चासमरे मैडम, ग्रेट. और कितने हैं ब्रांड न्यू सुपरवाइजर्स? लास्ट मंथ
जिन्होंने क्वालिफाई किया है सुपरवाइजर लेवल, इंटरनेशनल सुपरवाइजर क्वालिफिकेशन, कल्याणी मैडम, कल्याणी चाकणकर मैडम, वाह कॉन्ग्रेचुलेशन। और कौन है? 6 लास्ट मंथ 6 ब्रांड न्यू सुपरवाइजर्स है। चलो उनके लिए भी क्लैपिंग करेंगे एवरीवन। देखिए ब्रांड न्यू सुपरवाइजर के चेहरे देखना चाहते हो आप? यस, सविता शिंदे मैडम, वो भी लास्ट मंथ सुपरवाइजर है। चलो उनके लिए आप जोर लगा लो, सबसे आगे होंगे हिंदुस्तानी। जोर पे दिल वाले से तू दिल लगा के जश्नबाजी की है, जश्नबाजी की शाम है, तेरे किस ताल पे ठुमके लगाए जालिमा। वाह वाह, यस, थैंक यू सो मच एवरीवन, ऑल ब्रांड न्यू सुपरवाइजर्स। ओके, बिग बिग कांग्रेचुलेशन। लास्ट मंथ किसी ने वर्ल्ड टीम क्वालिफाई किया है? वर्ल्ड टीम क्वालिफाई किया है लास्ट मंथ? 4 महिने अडीच करायचंय। कोई है लास्ट मंथ वर्ल्ड टीम बना है? अपना हँड रेस कर सकते हो। ओके, चलो एवरीवन, तोपर्यंत मी तुम्हाला युनिक दाखवणार आहे। वाव, सुषमा मोहिते मैडम, ग्रेट। सुषमा मैम के लिए भी क्लैपिंग करेंगे। लास्ट मंथ वर्ल्ड टीम, बिग बिग कांग्रेचुलेशन सुषमा मैम। जान ले बात तेरी अदा, जान ले। Yes, yes, thank you everyone. Thank you so much all of you. Okay. Just a minute. बात तेरी अदा, दिल वाले भी ये का दिल चुराए जालिमा। तेरी शैतानियों से महफिल रंगीन हुई, तू दीवाना हुआ मैं भी शौकीन हुई। दुनिया जलती है तो जले, दुनिया जलती है तो जले। तो आपने देखा इतने सारे लीडर्स है जो क्वालिफाई कर रहे हैं। ओके, म्हणजे एवढे सगळे फॅमिली मेंबर्स क्वालिफाय करताय, सक्सेस होत आहे। तो देखो सिस्टम में प्रॉब्लम नहीं है, प्रॉब्लम खुद के अंदर है। आम्ही नेहमी सांगतो, आप दुनिया तो बदल नहीं सकते लेकिन खुद को बदल सकते हो। आणि जेव्हा तुम्ही सुरुवात स्वतःपासून एक महत्वाची गोष्ट आहे। आता जे काही मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवणार आहे, कितने लोगों को लगता है की मुझे भी बोनस क्वालिफायर बनना है? ओके, हे बोनस आपल्याला ग्लोबल एक्सपेन्शन टीम मेंबर झाल्यानंतर 2% हर्बल लाईफ बोनस देते। आणि तुम्हाला सांगू, काही लोकांचा पेमेंट नसेल एवढा हर्बल लाईफचा बोनस असतो। 2% का ओनली। ओके, सो लीना मैम और सुनील सिरसाट सर, आप हैंड रेस कर सकते हो। खाली हम बोनस के बारे में सुनेंगे, रॉयल्टी नहीं सुनेंगे। त्यानंतर आहेत लास्ट मंथ आपले जे ब्रँड न्यू ग्लोबल एक्सपेन्शन टीम मेंबर ज्यांनी क्वालिफाय केलेला आहे। ओके, किसन खांडेकर सर आणि अश्विनी मॅडम साठी सुद्धा एकदा जोरदार क्लॅपिंग करू। गेट टीम झाल्यानंतर फर्स्ट मंथचा बोनस त्यांना अचीव होणार आहे। अनबिलिव्हेबल होत आहे बोनस। त्यानंतर आहे प्रियंका मॅम और ज्ञानेश्वर काकडे सर, रेग्युलर आपलं बोनस अचीव करतायत। एकही महिन्यात बोनस। जोरदार क्लॅपिंग काकडे सर साठी। एड्रेस करो लीडर्स, फोटो यहाँ पे दिख रहा है। त्यानंतर आहे बोनस क्वालिफायर्स। ओके, लास्ट मंथ सुद्धा अर्चना मैम ने क्वालिफाई केलं होतं, अर्चना रोंदळ मैडम। ओके, उनके लिए भी एक बार जोरदार क्लैपिंग। और एक है सुलोचना बांगरे मैडम, जिन्होंने लास्ट मंथ का बोनस क्वालिफाई किया। इतने हमारे सारे बोनस अचीवर्स है। यस यस, इतने ही है। ओके, ऑल ग्लोबल एक्सपेन्शन टीम मेंबर सर्वांनी बोनस अचीव केलेला आहे। खाली बोनस का अमाउंट सुनने के लिए कोण कोण एक्साइटेड आहे? रॉयल्टी वगैरे हा नाही, होलसेल इन्कम सोडून देऊ आपण, फक्त बोनस ऐका। 2% बोनस काय असतं? और जब बोनस आप सुनोगे ना, तो बहुत सारे लीडर्स को लगेगा अरे माझा महीन्याचा इनकम नाही, एवढा बोनस हर्बल लाईफ दर महीन्याला देते का? यस, एवरीवन देता है। चलो तो हम आज के मास्टर ऑफ सेरेमनी का पहला बोनस सुनेंगे।
यस यस ग्रेट लास्ट मंथ कितना मिला था? लास्ट मंथ मिला होता आवाज सर कमी होतोय सर, मोबाईल जवळ घ्या जरा. यस 1,09,000 प्लस मिळाला होता सर. 1,09,000 बोनस. यस अभी बहुत सारे लोगों का मंथली इनकम इतना नहीं होता सर. आप बोनस कमा रहे हो हर्बल लाइफ में. Yes. यस. थैंक यू सो मच. ओके, रॉयल्टी के बारे में हम नहीं पूछेंगे. 1,09,000 लास्ट मंथचा बोनस आहे आणि खांडेकर सरांचा बोनस येणार आहे सर. ओके, तुमचा आल्यावर सांगा. आल्यावर सांगा. ओके, जो भी आप मिलेगा अभी 10-12 तारीख को आपका शो होगा तब आप बताइए. ओके, तब Yes, तक के लिए मैं नेक्स्ट लेवल को जाता हूँ. थँक्यू सो मच खांडेकर सर. खांडेकर सर पोलीस डिपार्टमेंट मध्ये आहेत आणि तरी सुद्धा बोनस अचीव कर सकते. चलो प्रियंका मॅम, तुम्हाला बोनस सांगा किती आलं लास्ट महिन्यात. आता या महिन्याचा शो होईल 12 तारखेला. आवाज लास्ट मंथ बोनस आहे 62,000 सर. लास्ट मंथ बोनस मॅडमचा 65,000 आहे. एव्हरीवन, किती लिडरला वाटतं बोनस आला पाहिजे असा महिन्याला? बाकी कंपनीत बोनस कधी मिळतो? दिवाळी दसऱ्याला. ते पण एक काय सोनपापडीचा बॉक्स, एक छोटासा फॅन, इस्त्री, बरोबर ना, किंवा टिफिनचा डब्बा. ये इस तरीके का बोनस होता है कारपोरेट मधला. ओके, हर्बल लाइफ हर महीना आपको बोनस देती है. वो अनबिलीवेबल है. थैंक यू सो मच मैम, थैंक यू सो मच. चलो अर्चना मैम, आप फोटो हैंड रेस करो. चलो मनीषा मैम, आपको कितना मिला था लास्ट टाइम बोनस? तर लास्ट टाइम नक्कीच घेतलेला आहे. ओके, त्याच्या मागच्या महिन्यात Yes, त्याच्या मागच्या महिन्यात तर 60,000 होतं सर. 60,000 बोनस होता. ओके, Yes. बघा मनीषा मैमचा 2% बोनस 60,000 है. और बहुत सारे लीडर का यहाँ इनकम नहीं होगा मंथली. ओके, तो हर्बल लाइफ दर महिन्याला आपल्याला बोनस देते. चलो सुलोचना मैम भी यहाँ पे आए. यस मैम, आपका कितना बोनस था? येस सर, मागच्या महिन्यात नव्हता केला सर, पण त्याच्या आदल्या महिन्याचा आमचा 32,000 होता. 32,000. येस. तुम्ही बोनस सोडला की वरी आम्ही कॅच करायला रेडीच आहे. ओके, म्हणून Sorry, sir. विचार करा. आम्ही तेव्हा विचार नाही केला, पण याच्या पुढे नाही सोडणार सर. थँक्यू, बहुत बढ़िया. थँक्यू सो मच मैम. यस यस. या महिन्यात नक्की करू आणि ते केले आणि इथून पुढे नाही सोडणार सर, एकही महिना नाही सोडणार. यस मैम, थैंक यू सो मच मैम. सुलोचना मैम, बेस्ट ऑफ लक. बहुत बढ़िया. ओके, सो हर्बल लाइफ देने के लिए रेडी है, आपको लेने के लिए रेडी होना है. चलो अर्चना मैम कडे जाऊ आपण. अर्चना मैम, अनम्यूट करा मॅडम. येस. येस, गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सरांना. लास्ट महिन्यात 40,000 बोनस होता. लास्ट महिन्यात 40,000 बोनस. हो. अनबिलीवेबल. एकदा जोरदार क्लॅपिंग करा ऑल बोनस क्वालिफायर साठी. ओके, तो बहुत सारे लीडरशिप का भी ये चेक नहीं है. आणि हर्बल लाईफ जसं जसं आपण नेक्स्ट लेवल क्वालिफाय करतो तर आपला इन्कम आणि आपली लेवल ह्या सगळ्या गोष्टी अचीव ओके पुढे जाऊन बोनस का अमाउंट ही इतना होता है. म्हणून लवकर गेट टीम बना. और गेट टीम बनने के बाद क्या मिलने वाला है आपको? गेट टीम बनने के बाद मिलने वाला है बँकॉक क्वालिफिकेशन. ओके, बँकॉक साठी होणार आहे. अजूनही वेळ गेलेली नाहीये. ऑगस्ट महिन्यात सुरुवात झालेली आहे. अजूनही 4 ते 5 महिने आपल्याकडे शिल्लक आहेत. सो आप ये क्वालिफाई कर सकते हो. ओके, आपल्या सगळ्यांसाठी गुड न्यूज आहे. पता है गुड न्यूज क्या है? यस, गुड न्यूज है. फर्स्ट टाइम ठाण्यामध्ये वेलनेस कोच अकॅडमी होणार आहे आणि सगळ्यांनी याचं तिकीट काढून घ्या. कारण हर्बल लाईफ मध्ये सीखोगे तो टिकोगे. ओके, तर नियर बाय लोकेशनला जेवढे सदस्य आहेत त्यांनी आपलं हे 16 ऑगस्टला इव्हेंट होणार आहे. देवा वेलनेस फॅमिलीचा वेलनेस कोच अकॅडमी, जिथे ब्रँड न्यू सुपरवायझर्स, सर्वांचं रिकग्नेशन, VIP रिकग्नेशन. ओके, 2% बोनस क्वालिफायरला तुम्हाला लाईव्ह ऐकता येईल. ओके, और अनबिलीवेबल सक्सेस स्टोरी है. सोनिका मॅडम आणि गोकुळजी पगार सर. आता ह्यांची एक सिंपल स्टोरी सांगतो. मॅडम जे आहेत ब्युटी पार्लर होतं, बंद केलेलं आहे. साडीचा बिझनेस होता, बंद केलेला आहे. ओके, आलं लक्षात? ब्युटी पार्लर बंद केलेला आहे, साडीचा बिझनेस बंद केलेला आहे आणि आता ग्लोबल एक्सपॅन्शन टीम मेंबर आहेत आणि एव्हरी मंथ 8,000, 9,000, ओके 7,000 असे पर्सनल व्हॅल्यू पॉइंट करतात. कितने लोगों को सीखना है कि महिन्याला मॅडम कसे करू शकतात 7,000, 8,000, 9,000, 10,000 व्हॅल्यू पॉइंट एव्हरी मंथ. ओके, वो क्वालिफाय करते हैं. तर असे लीडर्स आहेत की ज्यांनी कंपनीचे खूप सारे वॅकेशन्स, ओके नॅशनल इंटरनॅशनल वॅकेशन्स क्वालिफाय केलेले आहेत आणि अनबिलीवेबल सक्सेस स्टोरी आहे. ओके, इन्स्पायरिंग आहे.
कारण एव्हरी मंथ दर महिन्याला 5 ते 6,000 व्हॅल्यूम पॉईंटचा रेशो जो आहे त्याच्यापेक्षा जास्त 8,000 9,000 पर्सनल व्हॅल्यूम 10,000 हजारापर्यंत त्यांनी मॅनेज केलेले आहेत आणि प्रत्येक महिन्याला VIP राहत आहेत. सो ये सीखने के लिए आपको आना है ठाणे के लिए. ओके, ठाण्यामध्ये हे वेलनेस कोच अकॅडमी होणार आहे. अतिशय सुंदर त्या ठिकाणचा हॉल आहे. ओके, सो सबको आना है. कोणी कोणी तिकीट काढलं याचं? नसेल काढलं तर आपलं तिकीट काढून लगेच कन्फर्म करा, कारण मला वाटतं हा इव्हेंट लवकरच सोल्ड आउट होऊ शकतो. ओके, आणि जागा लिमिटेड आहेत, त्यामुळे आपलं रजिस्ट्रेशन जे आहे या QR कोडवरती काढून घ्यायचं आहे, कारण हर्बल लाईफचा सक्सेस ट्रेनिंग शिवाय सक्सेस होऊ शकत नाही. मला असा एक तरी व्यक्ती दाखवा की त्याने आयुष्यात एकही ट्रेनिंग नाही केली आणि गेट टीम झालाय. ओके, दिखाइए, नाही हो सकता है. ओके, एकही ट्रेनिंग नाही केली आणि तो गेट टीम झालाय, असं झालंय का? किंवा ते प्रेसिडेंट टीम झालाय? अजिबात नाही. जेवढे पण ग्लोबल एक्सपॅन्शन टीम मेंबर आहेत, टॉपची लिडरशिप आहे, सगळ्यांनी ट्रेनिंग केलेले आहेत. ओके, मी तर खूप जास्त ट्रेनिंग करतो, एक बी ट्रेनिंग आपण मिस नाही करत. ओके, सो त्या पण खूप महत्वाच्या गोष्टी आहेत की बिना ट्रेनिंग आपण गेट टीम, VIP, त्याच्यानंतर प्रेसिडेंट टीम होऊ शकत नाही. ट्रेनिंग कराव्याच लागतात. कोणी आहे असा की एकही ट्रेनिंग न करता VIP क्वालिफाय केले? एकही ट्रेनिंग न करता तुम्ही गेट टीम क्वालिफाय केले? है ऐसे कोई? एकही ट्रेनिंग आतापर्यंत नाही केलं आणि हर्बल लाईफ मध्ये सक्सेस झाला? पॉसिबलही नाहीये बॉस. कसे काय पॉसिबल होणार? ओके, त्यासाठी एज्युकेशन खूप महत्वाचा पार्ट आहे. ओके, आणि अजून एक महत्वाची गोष्ट मला वाटतं नांदेडसाठी आपण नांदेडला सुद्धा HM ओके हर्बल लाईफ ऑपॉर्च्युनिटी मीटिंग आहे. त्याचा सुद्धा फ्लायर शेअर करतो. नांदेड आणि तिकडे जर तुमचे कोणी कोच आहेत ओके, तर नक्कीच त्यांना बसवा आणि तुम्ही पण बसा. ओके, आपको भी बैठना है और लीडरशिप को भी बिठाइए. 9 तारखेला आम्ही असणार आहे देगलूर नांदेड मध्ये. ओके, आणि पुणेकरांसाठी पुण्यामध्ये सुद्धा 9 तारखेला ट्रेनिंग होणार आहे. ज्यांना फार शिकायला आवडतं तर त्यांच्यासाठी ओके स्क्रीनवरती शेअर करतो मी. 9 तारखेला सुद्धा आपल्या ड्रीम टीमच्या माध्यमातून एक वेलनेस कोच अकॅडमी होणार आहे मोशीमध्ये. ओके, एक अमेझिंग सक्सेस स्टोरी आणि त्यानंतर खूप सारे प्रेसिडेंट टीम, मिलेनियर टीम, ओके ड्रीम टीमचे जे ऑलरेडी 10-10 लाख रुपए महिन्याला कमवत आहेत. सो कितने लोगों को देखना है ऐसे बड़े बड़े लीडर्स सर? त्यासाठी ओके जे सिंपल बॅकग्राऊंड मधून आहेत आणि ज्यांनी खूप मोठे अचिव्हमेंट्स केलेले आहेत, तर तो सुद्धा इव्हेंट जो आहे मोशीमध्ये होणार आहे. मोशीचा सीझन बँकेट हॉल या ठिकाणी तुम्ही बघू शकता. सीझन बँकेट हॉलला हे अमेझिंग ट्रेनिंग होणार आहे. रश्मी, विवेक मोरे असे हे अमेझिंग दोघे कपल आहेत की ज्यांनी गेट टीम क्वालिफाय केलेलं आणि त्यांची स्टोरी सुद्धा आहे. और उन्होंने कैसे किया वो सीखने को मिलेगा. आणि स्पेशली ते काय सगळे जे टॉपचे लीडर आहेत, खूप मोठा इव्हेंट होणार आहे. या ठिकाणी सगळे टॉपचे लीडर्स येणार आहेत. ओके, जसे मिल टीम तुम्हाला खूप सारे बघायला मिळतील, 25 ग्लोबल एक्सपॅन्शन टीम खूप सारे बघायला मिळतील, VIP लीडर्स खूप सारे बघायला मिळतील. ओके, आणि तिथे तुम्हाला हर्बल लाईफचे जे मोस्टली टॉपचे लीडर्स आहेत की जे 10 लाख रुपये, 15-20 लाख रुपये एव्हरी मंथ अचीव करतायत, तर त्यांना तुम्हाला जवळून पाहता येईल आणि ऐकता येईल. सो कोण कोण मोशी को आने वाला है? पुणेवाले लीडर्स. पुणेकरांसाठी सुवर्ण संधी आहे जे तुम्ही मोशीचा इव्हेंट अटेंड करू शकता. आणि मुंबईसाठी 16 तारीख तर आपली फिक्स आहे. ओके, आणि नांदेडसाठी 9 तारखेला आम्ही नांदेड तिकडे पूजा मॅडम इकडे असतील मोशीमध्ये. ओके, मैं नांदेड के लिए रहने वाला हूं. सो एव्हरीवन खूप महत्वाची गोष्ट आहे, मोशीचं इव्हेंट सुद्धा तुम्ही या ठिकाणी तिकीट काढू शकता. याचा जो QR कोड आहे तुम्हाला ग्रुपवरती दिला जाईल, कारण मला वाटतं आज किंवा उद्या हा सोल्ड आउट होऊ शकतो आणि एकदा का तिकीट संपलं किंवा पुन्हा ट्रेनिंग जॉईन नाही करता येत. ओके, सो हर्बल लाईफचे दिग्गज लेजेंड लोक तुम्हाला बघायचे आहेत, तर नक्कीच मोशीला या. चलो ओके, थँक्यू सो मच एव्हरीवन. तुमच्या सगळ्यांसाठी या महिन्यासाठी बेस्ट ऑफ लक. सभी ने अपना गोल लिखना है. ओके, हर्बल लाईफ स्वतःसाठी करायचं आहे. हर्बल लाईफचा जो आयडिया आहे आपला हा इंडिपेंडेंट आयडिया आहे, नाही आपल्या कोचचा आहे. ओके, नाही सिस्टमचा आहे, स्वतःचा आयडिया आहे. स्वतःच्या आयडियाला स्वतः पुढे घेऊन जाण्यासाठी तुम्ही काम करू शकता. ओके, अजून एक महत्वाची गोष्ट आहे, मनसरमध्ये पूजा मॅडमनी एक स्पेशल सेशन ठेवलेला आहे. ओके, मला तो पण तो फ्लायर शेअर करतो तुमच्याकडे. तर 2 तासाचं मास्टर क्लास होणार आहे जो तुम्हाला फिजिकली, कारण ट्रेनिंग मध्ये काही आपण कॉमन गोष्टी देतो पण फिजिकल टच. ओके, आज 2 वाजता मनसरमध्ये
वेलनेस कोच अकॅडमी होणार आहे. तो मी त्याचा फ्लायर शेअर करतो. सॉरी, वेलनेस कोच अकॅडमी नाहीये. लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम. ओके, हा पर्सनल टच आपण इतरांसाठी देतोय. सो 1 तारखेला जेवढे पण मनसरकर आहेत, कारण आम्ही मनसर गाव लवकर सोडणार आहे, क्योंकि हमारा बहुत बड़ा प्लॅन चल रहा है. ओके, म्हणून आता मनसर सोडण्याच्या अगोदर आम्ही इकडच्या जवळपासच्या लीडरशिपला डेव्हलप करून जाणार आहे. सो ज्यादा से ज्यादा 1 साल हम मनसर में रहने वाले हैं. ओके, 1 वर्ष मी आहे तुमच्यासोबत मनसरकर आणि नियर बाय लोकेशन, कारण त्याच्यानंतर हम सिटी चेंज करने वाले. ओके, एक बढ़िया सा प्लान और होम हमारे दिमाग में है. ओके, ज्याला म्हणतो आपण ड्रीम होम. तर ते लवकरच होणार आहे मनसरमध्ये. ओके, लास्ट 1 वर्ष त्याच्यापेक्षा जास्त हम नाही रहने वाले. सो हे डोक्यात ठेवा सगळ्यांनी. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, पण जाण्याच्या अगोदर ओके, जिथून आपली ग्रोथ झाली तिथल्या लीडरशिपला डेव्हलप करून जायचं आहे. त्यासाठी मनसरमध्ये आज दुपारी स्पेशल वर्कशॉप होणार आहे 2 तासाचं, 2 ते 4 ज्यांना पॉसिबल आहे. सो अपना तिकीट निकाल सकते हो और 20 ट्रेनिंग में आना है. ओके, सो इथे आता तुम्ही म्हणणार सर मनसरच्या वेलनेस सेंटरला ट्रेनिंग ठेवली आणि 100 रुपयेच का तिकीट ठेवलं. ओके, कारण फ्री मधल्या गोष्टीची व्हॅल्यू नसते. ये 100 रुपये आपके ऊपर ही खर्चा होने वाला है. कैसे मैं बोलूं, आपको इसमें खाना मिलने वाला है. ओके, एक पाण्याची बॉटल, उसके बाद केली, सफरचंद, आपका जो भी 100 रुपए का खर्चा है वो आपके ऊपर ही होगा. ओके, ये गोष्ट लक्षात घ्या. सो फ्रेश ये सब कुछ आपके लिए. पानी बॉटल आपको इसमें लंच मिलेगा. ओके, उसके बाद एक केली मिलेगी अनलिमिटेड, फ्रूट्स मिलेगा सेप अनलिमिटेड, और उसके बाद 2 घंटे का ये सेशन मिलेगा. हे जे 100 रुपये आहेत ते माझ्यासाठी नाही आहेत. आलं गोष्ट लक्षात. हे 100 रुपये हे तुमच्यासाठीच आहे. हे तुमच्या एजुकेशन साठी और आपको जो भी खर्चा लगेगा. ओके, जैसे खाना पानी बॉटल ये सब कुछ इसमें मिलेगा. सो हमें इसमें पैसे नहीं कमाना है. ओके, पहिली गोष्ट लक्षात घ्या, हे तुमच्यासाठी चाललेलं आहे. आपका 100 रुपये का बजेट पूरा आपके ऊपर ही खर्चा होने वाला है. ओके, सो ज्यांना पॉसिबल आहे येऊ शकतं. मला वाटतं ते सोल्ड आउट झालेलं आहे. मला पूजा मॅडमला विचारावं लागेल, पण तिकीट टाकण्याच्या अगोदर मॅडमशी कॉन्टॅक्ट करा, कारण जर लिमिटेड जागा इथे, जागा जर सोल्ड आउट झाली असेल तर पैसे मत भेजिए. ओके, कारण बसवणार कुठं, छत के ऊपर तो नहीं बिठा सकते हम. तर आधी पूजा मॅडमशी कॉन्टॅक्ट करा. जर जागा शिल्लक असतील तर ते तुम्हाला सांगतील. ओके, केतन सर आहे, ते तुम्हाला हेल्प करतील. चलो एव्हरीवन, थँक्यू सो मच आणि सर्वांना बेस्ट ऑफ लक. ओके, या महिन्यात शानदार वर्क करायचं आहे. स्वतःला कमी समजू नका. आप ओके ग्रेट हो. माझ्या ह्याच्यामध्ये तुम्ही सर्वजण ग्रेट आहात. ओके, स्वतःला युनिक समजा. नेक्स्ट लेवलला जाण्यासाठी नेहमी प्रयत्न करा. कोणी सांगेल तेव्हा मी करतो असं नका करू. कोणी न सांगता सुद्धा करणं गरजेचं आहे, कारण हर्बल लाईफ आपल्याला एक फ्युचर ओके बेटर लाईफ दाखवते. थँक्यू सो मच एवरीवन. बेस्ट ऑफ लक. आज के टुडेज मास्टर सिरोमनी के पास हम